मंगेश पाडगावकरांच्या अनेक कवितांमधली एक मार्मिक आणि प्रणयरम्य कविता म्हणजे शुक्र तारा मंदवारा. एकमेकाच्या सहवासातले भाग्यवंत प्रियकर आणि प्रेयसी मध्यरात्रीच्या रम्य वेळी त्यांच्या सहवासाची प्रशंसा करत मनातल्या प्रेमभावना शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतात. चांदण्यांचं प्रतिबिंब पाण्यातून वाहतंय तसं प्रेयसीचा सहवास लाभल्यामुळं प्रियकराचं स्वप्न पूर्ण होऊन त्याच्या गाण्यातून वाहतं. सहवासाचा प्रत्येक क्षण या दोघांना इतका अमूल्य वाटतो की एकमेकाच्या डोळ्यांमधल्या भावना जाणून घेताना क्षणभराचाही व्यत्यय येऊ नये असं त्यांना वाटतं. प्रियकराच्या मनातल्या स्पंदनांमुळं भावनेचे गंध वाहून नेणारी हवा देखील थरारते. प्रेयसी स्वप्नात प्रियकराचा शोध घेते. तो आज तिच्या डोळ्यासमोर उभा आहे. त्यामुळं गहीवरलेली प्रेयसी तिच्या मनाची तुलना फुलाच्या ओझ्यानं वाकलेल्या फांदी बरोबर करते. मंगेश पाडगावकरांच्या या कवितेला संगीतबद्ध केलंय श्रीनिवास फळे यांनी आणि त्यांच्या सुरेल आवाजात आज आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे राहुल आणि सुरुची.
शेवटी करूया. हा. जाईच्या फुलांचा सुगंध दरवळतो तशी नाजूक आणि मोहक चाल असलेल्या प्रियतमेचा हात प्रियकर हातात धरतो. लाजलेली प्रेयसी आपला हात सोडवून घेताना त्याला सांगते की गुंजारव करणाऱ्या तिच्या हातातल्या बांगड्या जणू तिच्याकडे पाहून हास्य करतात. दस्तक या चित्रपटासाठी मजरू सुलतानपुरी यांनी ही गीतरचना केली आणि त्याला संगीतबद्ध केलं मदन मोहन यांनी. सादर करते सुरुची. Oh
प्रियकराचे स्वागत करण्यासाठी आतुर झालेली नृत्यांगना 16 शृंगार करून फुलांच्या पाकळ्या अंथरून त्याची प्रतीक्षा करते. नृत्य करताना तिच्या पायातले दिव्य घुंगरू जणू मोती झाले. त्याच्या आगमनाने उपवन प्रफुल्ल होईल, ऋतू बदलतील असं तिला वाटतं. तिने सुरापात्रामध्ये ओतलेली मदिरा प्रतीक्षा करत कंटाळून गेली. आता त्वरित प्रियकर यावा आणि त्याने तिचा हात आपल्या हातात धरावा असं तिला वाटतं. श्याम बेनेकर दिग्दर्शित चित्रपट सरदारी बेगम यातील एक गीत राह में बिछी पलके संगीतबद्ध केलंय वनराज भाटिया यांनी. आज ऐकूया सुरुचीच्या आवाजात.
कपाळावर चंद्राचं कुंकू लावलेली एक काळोखी रात्र.